सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्येच, म्हणजेच माय अँड सोनाली फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही म्हणशाल आज काय नवीन? तर नवीन हेच का आज आलेले आहेत आमच्या भाटवाडी गावामध्ये खूप सारे माकडे. तर ते माकडे काही झाडांवर बसलेले आहेत, तर काहींच्या लोकांच्या घरांवर बसलेले आहे, गच्चींवर बसलेले आहे. तर लहान मुले खूप मजा घेत आहेत, तर त्यांच्या मागे लहान मुले खूप फिरत आहेत. तर काही लोक त्यांना पोळ्या खाण्यासाठी देत आहेत. आता ते तरी काय करणार? त्यांना राहण्यासाठी जर जंगलेच राहिले नाही तर ते असेच गावामध्ये येणार. तर जुनी लोके म्हणतात की दुष्काळ येणार असला का ती नक्की येतात, पण त्यांना जर खाण्यापिण्यासाठी काही राहिलेच नाही तर ते असेच गावामध्ये येणार. मला तर असंच वाटतंय. तर तुम्ही बघू शकता ते खूप सारे असे पत्र्यांवर गच्च्यांवर इकडे तिकडे उड्या मारत आहे. तर ते खूप तर 8:30 नंतर आम्ही घेतला उळ्या भाजण्यासाठी. तर 8 वाजता आमची प्रार्थना असते, तर प्रार्थनेला सर्वजण गोळा झालेले होते. तर म्हटलं चला सर्वजण येऊन आज उळ्या भाजूया. माईच्या मिस्टरांनी दुपारी मायातून उळा आणलेला होता आणि माझ्या मिस्टरांनी बाजूला जाऊन तिकडून गवत आणले व ते म्हणे आज आपण छान असा उळा भाजू. तर अंगणामध्ये छान अशी आम्ही जागा साफ करून घेतली आणि तिथे ओळ्या भाजण्यासाठी घेतला. तर एकसारखा तो हलवत राहावा लागतो, नाहीतर तो भडक्यान जळून जातो. तर माई आणि ते दोघंजणं छान असा तो ओळ्या भाजत होते आणि साईडला पिऊ आणि साई बसलेले होते. त्यांना जसं काही थंडीच वाजलेली होती ते शेकत होते. तर छान असा ओळा भाजण्याचं काम चालू होतं. तर ओळा भाजता भाजता आम्हाला आमच्या राणीची आठवण आली. तर राणी ही आमची इंग्लिश कुत्री आहे. तर तुम्ही तिची रील बघितलेलीच आहे. तर ती प्रेग्नेंट झालेली आहे. तर तिची डिलेवरी एवढ्यात 2-4 दिवसात होणार होती, पण ती काय आम्हाला सकाळपासून दिसलीच नाही. तर आमची तिच्याविषयी चौकशी चालूच होती. तर त्यांना म्हटलं आपलं हे झालं का आपण तिला बघूया, ती नेमकी कुठे गेलेली आहे. तर आमचा ओळा भाजण्याचं काम चालूच होतं. तर थोडा असा अर्ध्यापैकी ओळा भाजत आलेला होता. आता तो असा हलून थोडासा गार करावा लागतो, नाहीतर तो भरक्यान असा जळून जातो. सर्वांचं चाललं होतं की ओळा आपण तो असा पाखडून घ्यायचा नाही, तर सर्वांनी तिथे राऊंड करून बसायचं आणि तिथे सर्वांनी तो ओळा खायचा, म्हणजे मजा येते. असं एक साईडला बाजूला करून तो काही खाऊशी वाटत नाही. तर गरमागरम तिथे खायलाही मजा येते. तर त्यांचं अजून भाजण्याचं काम चाललंच होतं आणि पोरंही आजूबाजूला तिथे खेळत होते. तर बऱ्यापैकी तो ओळा भाजून झालेला होता. अजून त्यांचा ओळा भाजण्याचं काम चालूच होतं. इकडे छकुली डंबूला घेऊन बसलेली होती. तिचीही आम्ही कटिंग केलेली होती, कारण की ती आता उन्हाळा लागल्यामुळे की तिचे केस दाट असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे आम्ही तिची केसांची कटिंग करून टाकलेली होती. तर ती पण तिथे आलेली होती बघण्यासाठी का यांचं नेमकं काय चाललेलं होतं. तर नंतर आता सर्व मुलं तिथे गोळा झाले, दादू दीदी सर्व आम्ही एकत्र तिथे आलेलो होतो. तर मुलांनाही असं काही केलं का खूप मजा वाटते एकत्र येऊन बसण्यासाठी. तर आमच्या तिथे गप्पाही चालल्या होत्या आणि ओळा भाजण्याचं कामही चाललेलं होतं. तर आमचा आता ओळा भाजून झालेला होता, आता ते विजून टाकत होते. तर माई आणि मीही बसले होते आता नंतरून गार करण्यासाठी ओळा, कारण की तो जास्त जळल्यानंतर हरभऱ्यांचा डायरेक्ट कोळसा होऊन जातो. तिला म्हटलं आता आपण विजून टाकू आणि ते काडकीच्या साहाय्याने हलून तो असा थंड करून लागतो. त्यानंतर आमचा ओळा भाजून झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो ओळा खाण्यासाठी. तर सर्वजण तिथेच बसलो आणि तिथे ओळा खात होतो. दादू फेक लवकर, दादू. इकडे आम्ही ओळा खात होतो, तिकडे दादूचा गोळा फेकायची प्रॅक्टिस चालू होती. तर इकडून माईचे मिस्टरही आले होते, तेही आले आमच्यासोबत.
त्यानंतर आम्ही घरी निघालो तर बघतो तर काय राणी आमच्या घरासमोरच्या झापामध्ये बसलेली होती आणि तिची डिलिव्हरी झालेली होती आणि तिला छान असे तिच्यासारखेच सेम 2 पिल्लेही झालेली होती आणि तिला खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तर त्यासाठी मग त्याच्यानंतर आम्ही तिला दूध पोळी चुरून आणली व तिला खाण्यासाठी दिली आणि त्यानंतर तिला संध्याकाळून पुन्हा 2 पिल्लं झाली. अशी तिला पुन्हा 4 पिल्ले झाले. मला वाटत मम्मी तिथे थोडं फुगलं तर आमच्या राणीला झालेले आहेत 4 पिल्लं. तर त्यांचे कमेंटमध्ये आम्हाला नावे सांगा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाय.